3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती या निमित्ताने मी एक तुम्हाला भाषण शिकवणार आहे किंवा सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव युवराज गायकवाड, लेखक आणि वक्ता प्रशिक्षक. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अनेकांना भाषण करायचं असतं आणि मग हे भाषण आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याची सुरुवात, मध्य आणि शेवट कसा असला पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर ज्यावेळेस तुम्ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषणाची सुरुवात करणार आहात त्यावेळेस एखाद्या कोटने, एखाद्या डायलॉगने सुरुवात करा. जो डायलॉग क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे तो अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. म्हणजे भाषणाची सुरुवात ज्यावेळेस तुम्ही करणार आहात त्यावेळेस अशा पद्धतीने सुरुवात करा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र कचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर आणि इथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो, ही झाली भाषणाची परफेक्ट सुरुवात. त्यावेळेस मी आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले ज्या कार्यक्रमाला अध्यक्ष असतील किंवा प्रमुख पाहुणे असतील, प्रमुख वक्ते असतील, त्यांचे नाव घ्या आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि इथे जमलेले बंधू भगिनींनो, अशा पद्धतीने सुरुवात करा आणि पुढे बोला. आता ज्यावेळेस भाषणाच्या मध्यामध्ये 2 ते 3 प्रामुख्याने आपण मुद्दे घेतले पाहिजेत. त्या मुद्द्यांच्या अगोदर आपण सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी काय केलं याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. आज ज्याही महिला दिसत आहेत, ज्या महिला शिक्षक आहेत त्या सावित्रीबाई फुलेंमुळे आहेत, ज्या महिला डॉक्टर आहेत त्या सावित्रीबाई फुलेंमुळे आहेत, ज्या महिला इंजिनियर आहेत त्या महिला सावित्रीबाई फुलेंमुळे इंजिनियर आहेत, ज्या महिला एरोप्लेन पायलट आहेत त्याही सावित्रीबाई फुलेंमुळे, त्याचबरोबर भारताच्या राष्ट्रपती त्याही सावित्रीबाई फुलेंमुळेच आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण की सावित्रीबाई फुलेंनी महिलांनी शिक्षण घ्यावा असा अट्टास धरला आणि त्यासाठी शेवटपर्यंत लढत राहिल्या. मित्रांनो, मी 3 अतिशय महत्वाचे मुद्दे सांगणार आहे. या 3 मुद्द्यांमध्ये मी पहिली गोष्ट सांगेल संघर्ष. सावित्रीबाई फुले यांना साथ खरोखर मिळाली ती म्हणजे कोणाची, तर महात्मा ज्योतिबा फुले यांची. परंतु खरोखर जो संघर्ष केला तो म्हणजे प्रत्यक्षात सावित्रीबाई फुले यांनी. कारण की त्यांच्या अंगावरती चिखल, दगड, शेण फेकले जात असताना सुद्धा सावित्रीबाई फुले महिलांना, मुलींना शिक्षणासाठी, शिकवण्यासाठी त्या जात असत. विचार करा मित्रांनो, तो कसा संघर्ष असेल, किती वेळा अपमान सहन करावा लागला असेल, परंतु कदाचित त्यांना माहिती होतं अपमानातच मान दडलेला आहे. कारण की एवढ्या पिढ्यांनंतर सुद्धा लोक आपल्याला लक्षात ठेवतील. 1800चा काळ, तो काळ बघा ज्या ठिकाणी महिलांना वावरायची म्हणजे चेहऱ्यावरील पदर काढण्याची मुभा नसायची. आज ज्या महिला आपण एवढ्या विकसित झालेल्या पाहत आहोत त्याचं एकमेव कारण आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे साथ. जी साथ लावली ती म्हणजे सत्यशोधक, समाजाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी साथ दिली. असं म्हटलं जातं ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका आदर्श पुरुषाचा हात असतो असं म्हणायला हरकत नाही. कारण की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रथमतः आपल्या पत्नीला अभ्यास शिकवला. काय शिकवायचं, कसं शिकवायचं याचं प्रशिक्षण. म्हणून जी साथ महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिली ती खरोखरच खूप जबरदस्त होती. कारण की साथ देणं अतिशय आवश्यक होतं. कुणीतरी पाठीमागे उभं राहणं गरजेचं होतं आणि ती खंबीरपणे जी साथ दिली ती म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. आणि तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा हा तुमच्यासाठी, सर्व महिलांसाठी, तो म्हणजे प्रेरणा. आपण सावित्रीबाई फुले यांच्यापासून एक प्रेरणा घेतली पाहिजे की कितीही अपमान झाला, कितीही अपयश आलं तरीही त्या नेहमी त्या अपमानाला, अपयशाला झुगारून त्यांनी एक पाऊल पुढे टाकत गेल्या समाजाच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी. आज आपण इथे जेवढ्याही महिला दिसत आहेत त्या सर्व उभा आहेत त्या फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. म्हणून तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येतील, अनेक दुःख येतील, अनेक वेळा अपमान होईल, अनेक वेळा अपयश येईल, परंतु त्याला आपल्या पायदळी तुडवून तुम्ही त्या संकटांच्या ढिगाऱ्यावरती उभं राहून आपलं पाऊल ध्येयाच्या दिशेने टाकत राहायला पाहिजे. कारण यातूनच आपला खरोखर उद्धार असणार आहे. जर तुम्ही या 3 गोष्टी जर घेतल्या तुमच्या आयुष्यात, जो संघर्ष आहे
त्या पद्धतीने तुम्ही संघर्ष केला, जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातून चांगल्या पद्धतीने साथ मिळाली आणि शेवटी आपल्याला जी प्रेरणा घ्यायची, जर ती प्रेरणा घेतली तर नक्कीच तुमच्यामध्येही एक सावित्रीबाई फुले दडलेली आहे, तिला बाहेर काढता आलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं भाषण संपवतो. जर तुम्ही अशा प्रकारे जर भाषण केलं तर हे भाषण फार अप्रतिम आणि सुंदर होईल. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन विषयांवरती भाषण कोणती असतात, कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे, मध्य कसा असला पाहिजे, शेवट कसा असला पाहिजे हे शिकायला मिळेल. धन्यवाद.